नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो. वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल. आजच्या धड्यामध्ये क्लास 4 इंग्लिश लिटिल ब्राउन स्पॅरो ही कवितामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे ते ह्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. हा धडा NEPच्या आधारेवर बनला आहे. NEPच्या आधारेवर लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले आहेत: नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेज मध्ये विद्यार्थी कवितेत दाखवल्याप्रमाणे चिमण्यांबद्दल शिकतील. त्यानंतरच चिमण्यांसारख्या पक्ष्यांना अन्न आणि पाणी देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजेल. कौशल्यामध्ये विद्यार्थी लिटिल ब्राउन स्पॅरो ही कविता ऐकून त्यावर चर्चा करून रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा साराव करेल. विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटीची स्किल्स वाढण्यासाठी ह्या धड्यामध्ये वेगळी ऍक्टिव्हिटी दिली आहे, ज्याच्यामध्ये त्या स्पॅरोची आणि नेस्टची ते लोक ड्रॉइंग करतील. त्यांनी क्रिएटिव्हिटी स्किल्स वाढतील. विद्यार्थी चिमण्यांसारख्या पक्ष्यांचे गरजा जाणून घेऊन पर्यावरण आणि तेथील रहिवाशीचे काळजी घेण्याचे महत्त्व सुद्धा ओळखणार. तर ह्याच प्रकारे आपण विद्यार्थ्यांची नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज ह्या धड्यामधून वाढवणार आहोत. तशा प्रकारेच NEPच्या आधारावर 5 डेव्हलपमेंटल डोमेन्सच्या ऍक्टिव्हिटीज, वर्कशीट्स आणि वेगवेगळ्या एलिमेंट्स या धड्यामध्ये समावेश केले आहेत. फिजिकल डेव्हलपमेंट, सोशिओ इमोशनल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल डोमेनचा समावेश या धड्यामध्ये झाला आहे. हा धडा इकलेक्टिक अप्रोच वरती बेस्ड आहे. इकलेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना फ्रीडम आहे की ते त्यांच्या विद्यार्थी, शाळे आणि लोकेशनच्या अनुसार किंवा दिवस आणि रात्र जे पण असेल त्याच्या अनुसार ते त्यांची ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतात. त्याचप्रमाणे एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.